रायगडवरनं भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळते। अजित पवारांकडनं रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि निवडणुकीमध्ये तटकरेंचा कडेलोट करण्याची भाजपची भाषा पाहायला मिळते। भाजपच्या इशाऱ्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आता उत्तर दिलेलं आहे। हक्काचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा पाहिजे। आम्ही आतापर्यंत पालख्या सर्वांच्या उचलल्या, परंतु ह्याच्या पुढे आता ते आम्हाला शक्य नाहीये। आमचा कमळ प्रत्येकाच्या घरी जाणे गरजेचं आहे, आमचा कमळ प्रत्येकाच्या गावात जाणे गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला हक्काचा खासदार धैर्यशीलच्या रूपाने या रायगड जिल्ह्याला आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे। अनेक वेळेला गीते साहेब सांगतात की आता तटकरेचा कडेलोट रायगडवरनं करायचा आहे, परंतु ह्या सभेमधून मी सांगणार तुमचा कडेलोट हा मागच्या वेळेला आम्ही केला। आता तटकरेचा कडेलोट धैर्यशीलच्या रूपाने या रायगडवरून तटकरेचा सुद्धा कडेलोट करण्यास सज्ज आहे। तटकरे साहेबांच्या माध्यमातून खासदार झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर 2009 सालापासून रायगडमध्ये विशेषतः सुरत मतदारसंघामध्ये रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये विविध योजना आणल्या। आंबेडकर पुलाची नवीन वर्कआउट आणली, तुरमाडी पुलाची वर्कआउट आणली, रेड्डीच्या प्रकल्पाला पैशाची मंजुरी आणली, वेगवेगळ्या पाणी योजना केल्या, रस्ते केले, समाज मंदिरं केली, काय नाही केलं मंदिरं केली। पुढचा भावी खासदार हे सुनील तटकरेच असतील, त्याच्या आम्ही सारे मंडळी कामाला लागलो। हे आमच्या मनामध्ये कुठली सदिग्धता नाहीये आणि साहेब निवडणे काय दगडावर केले काय।